लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला समर्थन देणारे राज ठाकरे विधानसभेमध्ये काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे संपूर्ण विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेत आहेत आणि आता जवळपास आज त्यांनी 200 मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बातचीत करण्यासाठी त्यांनी देखील 25 तारखेला एक महत्त्वाचा मेळावा आयोजित केलेला आहे। नेमकं काय प्लॅनिंग चाललंय मनसेचं, आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नेते। संदीप, काय डोक्यात शिजतंय राजसाहेबांच्या? मुळात असं आहे की जवळजवळ 200-2.25 मतदारसंघांचा आढावा सन्मान्य राजसाहेबांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेतला। येणाऱ्या 25 तारखेला गुरुवारी साहेबांनी बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये राज्यातले सर्व पदाधिकारी हे असणार आहेत आणि त्यावेळेला पुढची दिशा कशी असेल या संदर्भातलं मार्गदर्शन ते करतील। पण काही अंतर्गत चर्चा आहे का? जसं एनडीएला समर्थन तुम्ही लोकसभेला दिलं होतं, आता सध्या महायुतीचा अद्याप फॉर्म्युला ठरला नाही किंवा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला नाही, अशा परिस्थितीत एकला चलोरेचा नारा हा सगळ्यात उत्तम वाटतोय कार्यकर्ता म्हणून? मला असं वाटतं प्रत्येक पक्ष हा त्यांनी कुठल्या जागा लढवायच्या कुठल्या या संदर्भातला आढावा सगळ्या 288 जागांचा आढावा घेत असतो। त्याप्रमाणे आमची सुद्धा 288 जागांचा आढावा आम्ही घेणार आहे। पुढे युती होईल नाही होईल, ती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय योग्य वेळी जो पक्ष हिताचा असेल, महाराष्ट्र हिताचा असेल तो राजसाहेब घेतील। सध्या तरी एकला चलोरेचा नारा अवलंबलेला दिसतोय, म्हणजे आम्ही सर्व मतदारसंघांचा आढावा घेतोय। बरोबर। पण आता या मतदारसंघांमध्ये तुम्ही परत एकदा जाणार आहात, जे निरीक्षक नेमलेले आहेत, काय परत जबाबदारी दिली राज ठाकरेंनी? मला जर काही विषय पक्षाच्या अंतर्गत असतात ते मला कॅमेरासमोर सांगता येणार नाही, पण निश्चितपणे जे आता आमचे सगळे राज्यातले पदाधिकारी येतील त्यांना पुढची दिशा कशी असेल या संदर्भातलं मार्गदर्शन तयारी केलेली आहे। पण समजा महायुतीकडून जर मैत्रीचा हात आला तर काय? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, या संदर्भातला जो निर्णय असेल तो जो महाराष्ट्र हिताचा असेल, पक्षाच्या हिताचा असेल, निर्णय राजसाहेब घेतील। पण सध्या तरी आम्ही 288 मतदारसंघांचा आढावा घेतोय। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।